मौत की साजिश रची जा रही थी। केतन को शायद अंदाजा भी नहीं था कि जिस ट्रिप पर वो अपनी मंगेतर के साथ गया है वही ट्रिप उसकी जिंदगी की आखिरी मंजिल बन जाएगी। उसके पास मौजूद ऐतिहासिक लोहागढ़ हिने माझा पैसा बघून तर माझ्यासोबत लग्न नसेल केलं ना, हिचा अफेअर तर नसेल ना बाहेर, मला पण हिने त्या मुलासारखं नाही, मी जर हा विचार चुकीचा करत असेल तर। शरयू, काय हो एवढा उशीर का उठायला? मी सांगितलं होतं मला जरा हेल्प करा लवकर उठून, माझी सगळी तयारी राहिली। आता बघत का उभी राहिले? ब्रश करा, मी चहा करून देते तुम्हाला। हो चालेल, करतो। मग नंतर जाते मी, हवं तर पूजेला चहा करते मग जाते। बरं थांब, आज काय? अगं बाई, कालच सांगितलं ना मी, आज वट सावित्री पौर्णिमा आहे। काल नाही का मी त्यासाठीच बांगड्या घेतल्या? अरे हो, माझ्या लक्षातच नाही। पण ते का साजरी करतात? अहो, ह्याच दिवशी सावित्रीने तिच्या नवऱ्याचे म्हणजे सत्यवानाचे प्राण यमापासून वाचवले होते आणि 7ही जन्म हाच नवरा मिळावा आणि नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी हा उपवास केला जातो, वट सावित्री पौर्णिमा। समजलं? हो। जा आता, करा आंघोळ। संशयातून विश्वासापर्यंतचा हा प्रवास तूच शिकवला आहेस। आज एकच सांगायचं आहे, तू माझं सौभाग्य नाहीस, तूच माझं संपूर्ण आयुष्य आहेस।